अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात एक धडक मोहीम हाती घेतली आहे। शिर्डी येथील प्रसाद विक्रेत्यांवरील कारवाईनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याच आदेशानुसार आता प्रशासनाने आपला मोर्चा संत गजानन महाराजांची नगरी असलेल्या शेगावकडे वळवला आहे। शेगाव येथील अत्यंत प्रसिद्ध आणि मानाचे स्थान असलेल्या तीर्थराम करमचंद शर्मा कचोरी सेंटर या प्रतिष्ठानावर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी अचानक छापा टाकला। शेगावची कचोरी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून दररोज दर्शनासाठी येणारे लाखो भाविक आणि पर्यटक या कचोरीचा आस्वाद घेतात। त्यामुळे ग्राहकांच्या आणि भाविकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या छापेमारी दरम्यान कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व कच्च्या मालाची आणि साहित्याची कसून तपासणी करण्यात आली। पथकाने कचोरी बनवण्याचे तेल, मैदा आणि इतर साहित्यांचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त केले आहेत। प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या कच्च्या मालामध्ये किंवा खाद्यपदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ अथवा निकृष्ट दर्जाचे घटक आढळून आल्यास या कचोरी सेंटरवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई निश्चित करण्यात येईल असा स्पष्ट इशारा अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आलाय। या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि भेसळ माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। खामगाव येथून नितेश मानकर यांची रिपोर्ट।